नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या युट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा, BAMS, BHMS, BUMS स्ट्रे वॅकन्सी राऊंड 3 साठी अशी बनवा कॉलेज लिस्ट। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आताच काय करा, सायन्स गॅलेक्सी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। अजून व्हिडिओला लाईक केले नसेल तर पटकन लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जे काही तुमचे डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। त्या अगोदर जर तुम्ही अजून व्हॉट्सअप कम्युनिटी अँड टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर पटकन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, व्हॉट्सअप कम्युनिटी अँड टेलिग्राम चॅनलची लिंक तिथे दिलेली आहे, त्यावरून काय करा, व्हॉट्सअप कम्युनिटी अँड टेलिग्राम चॅनलला काय करा, आताच जॉईन करा। चला मग आता बघूया आपण अशी बनवा कॉलेज लिस्ट। त्या अगोदर जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल बघा 2024 साठी स्ट्रे वॅकन्सी राऊंड 3 साठी BAMS, BHMS, BUMS अर्थात ग्रुप बी साठी, तर तुम्ही काय करू शकता, सायन्स गॅलेक्सी सोबत पेड काउन्सिलिंग घेऊ शकता। आणि आपली जी फीस आहे बघा ती किती आहे, फक्त 499 रुपये काय आपली फीस आहे काउन्सिलिंग साठी। जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही मला काय करू शकता, या व्हॉट्सअप नंबरवरती काय करू शकता, मेसेज करू शकता, आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग। सो मी तुम्हाला काय करेल, लिस्ट प्रोव्हाइड करेल, म्हणजे अर्थात तुमचे जे डाऊट असेल ते पर्सनल लेवलवरती सॉल्व्ह करेल आणि मग तुम्हाला तुमच्या मार्कच्या बेसिसवर काय करेल, लिस्ट बनवून देईल। बघा आता मी सांगणार आहे तुम्हाला लिस्ट तुम्हाला कशी बनवायची। त्या अगोदर बघा हे स्टुडंट आहे बघा आपले, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे बघा, चांगल्या कॉलेजला लागलेले बघा आणि यांनी काय केलेलं आहे, आपल्याकडूनच काय केलेली लिस्ट बनवून घेतलेली आहे। तर हे खूप सारे स्टुडंट आहे बघा आणि अजून आपल्यासाठी खूप सारे स्टुडंट लागलेले आहे बघा, आपले खूप सारे स्टुडंट लागलेले बघा। पण काय होते माहिती का, ऍक्च्युअली आपल्या जे चॅनल आहे या चॅनलला खूप सारा कंटेंट जाते, तर मग हे जे पोस्टर आहे मी आता सध्याच्या टायमाला टाकत नाही। का नाही टाकत आहे, जर मी हे टाकले तर जे तुमच्यासाठी जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ त्यांचा रीच कमी पडतो, म्हणजे ज्या लोकांना त्या व्हिडिओची गरज आहे त्या लोकांपर्यंत ते व्हिडिओ पोहोचत नाहीये। जशी काउन्सिलिंग संपेल तुम्हाला हे सगळ्या लोकांचे काय येणार, व्हिडिओ येणार, म्हणजे जेवढे सिलेक्टेड झालेले खूप सारे कॅन्डिडेट आपले काय झालेले, सिलेक्ट झालेले। तर तुम्ही काय करू शकता, आपल्या सायन्स गॅलेक्सी सोबत पेड काउन्सिलिंग करू शकता। ओके, चला तर मग। आणि बघा काय झालंय माहितीये का, खूप साऱ्या लोकांना मी खटकतोय माहितीये का, सांगतो मी तुम्हाला कसं तरी। आता काय माहिती का, बघा BAMS, BHMS स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 लाख मध्ये सीट बुकिंग करून ऍडमिशन मिळेल का, खूप साऱ्या काउन्सिलर लोकांना मी खटकतोय माहिती का। त्यांचा धंदा मी बंद करून टाकलाय हा व्हिडिओ घेऊन। खूप लोकांनी बघितलंय बघा, इथे 755 व्ह्यू दाखवत आहे, पण जवळपास 1K गेलाय, तो अपडेट नाही झाला येते आणि सकाळपर्यंत पण जास्त जाईल, म्हणजे खूप लोकांना मी काय झालो आता खटकतोय। त्यानंतर BAMS, BHMS स्ट्रे वॅकन्सी राऊंड 3 साठी चॉईस फिलिंग बद्दल महत्त्वाची सूचना, 1.3K गेलाय। तुम्ही अजून बघितले नसेल तर नक्की बघा आणि तुम्हाला याच्यात काय महत्त्वाचे अपडेट आहे ते समजेल। त्यानंतर स्ट्रे वॅकन्सी राऊंड 3 साठी नवीन कॉलेजेस येतील का, स्ट्रे वॅकन्सीसाठी नवीन कॉलेज येतील का, याच्यावर पण व्हिडिओ घेतलेला आहे आपण, 1.5K लोकांनी बघितलंय। तुम्ही जर अजून बघितले नसेल तर पटकन हा सेशन झाल्यानंतर तो व्हिडिओ काय करा, बघा, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल। ओके, चला तर मग बघूया आपल्याला जी लिस्ट आहे ती लिस्ट देखील कशी बनवायची। बघा मागच्या वेळेस मी एक लाईव्ह सेशन घेतला होता बघा लिस्ट साठी, BAMS थर्ड राऊंड साठी अशी बनवा कॉलेज लिस्ट, 6.2K गेलाय आणि याच्यामध्ये मी जे कॉलेज होते त्यांचे काय केले, ते रँक अनालिसिस केली होती। आता रँक अनालिसिसचा काय फायदा होतो मी तुम्हाला सांगणार आहे, तर तुम्ही काय करा, चॅनल आपल्या सेशन सोबत राहा। त्या अगोदर बघा आपल्याला जी लिस्ट आहे, आता ती लिस्ट कशी बनवायची आपण ते बघू। तर सर्वात पहिले काय करायचंय बघा, तुम्हाला साईडला उभे राहून जातो मी, तुम्हाला जी लिस्ट बनवायची आहे ती आता लास्ट लिस्ट असणार आहे बघा तुमची। आता लास्ट ऑपॉर्च्युनिटी, लास्ट संधी तुमच्याकडे, म्हणजे जे काही करायचंय आपल्याला ह्याच राऊंडला करायचंय, बरोबर आहे का नाही, अगदी बरोबर आहे सर, म्हणजे जे काही करायचंय ह्याच राऊंडला करायचंय। तर फायनल जी लिस्ट आहे आता चांगली बनवायची बरं का, आता याच्यामध्ये कोणतीच मिस्टेक करायची नाही। ओके, चला मग तुम्हाला लिस्ट कशी बनवायची बघा। आता सगळ्यात पहिले तुम्हाला सीट मॅट्रिक्स येणार आहे, त्या सीट मॅट्रिक्स मध्ये सगळे कॉलेज असणार आहे। हो, मी म्हणतो माझ्याकडे पण पेड काउन्सिलिंग करू नका, कशाला देताय 499, मी सांगतोय नाही कसं करायचं। उगाच लोक काय करतात माहिती, काउन्सिलरला 12,000 रुपये देता, 5,000 रुपये देता, 3,000 रुपये देता, कशाला देताय, तुम्ही करू शकता हो, तुमचं तुम्ही करू शकता, मी सांगतो त्या प्रकारे करा। जर तुम्हाला जमत नसेल तर माझ्याकडे 499 ने काय करा, पेड काउन्सिलिंग घ्या। मी असं पण बोलणार नाही तुम्हाला माझ्याकडेच घ्या, आणि मी कसं करतो मी सगळं तुम्हाला सांगून देणार या ठिकाणी असतं, तुम्ही तशी तुमची काय करू शकता, लिस्ट बनवू शकता। आता समजा फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला जी लिस्ट आहे ती कशी बनवायची, फॉर एक्झाम्पल
तुम्ही राहताय आता बुलढाण्यामध्ये, बुलढाणा एक सिटी आहे, तुम्ही बुलढाणा शहरमध्ये राहताय, मग तुम्हाला बुलढाण्यापासून कोणकोणते जे शहर आहेत ते जवळ पडताय, कोणकोणते कॉलेज आहेत, तुम्हाला काय करायचे, सिटीज बघायचे आहे. आता तुम्ही समजा बुलढाण्यामध्ये तर तुम्हाला संभाजीनगर जवळ पडते, मग संभाजीनगरचे कोणकोणते कॉलेज तुम्हाला शोधायचे. ओके. दुसरं, आता त्याच्यानंतर तुम्हाला बुलढाणा जवळ पडते, त्याच्यानंतर तुम्हाला पुणे पण जवळ पडते, मग पुणेचे कॉलेज शोधायचे. तुम्हाला नाशिक पण जवळ पडते, म्हणजे जवळजवळच्या सिटीज आहे, बरोबर. तर मग तुम्हाला काय करायचे, सिटीजवर काम करायचे, म्हणजे तुम्हाला बघायचंय कोणती सिटी तुमच्या घरापासून जवळ पडते आणि त्या बेसिसवर काय करायचे, पहिले कॉलेज सिलेक्ट करायचे. आणि जे कॉलेजला आपल्याला घ्यायचंच नाही ऍडमिशन, बरं का, त्याची रँक किती कमी असू द्या, कट ऑफ किती कमी असू द्या, तुमचा नंबर लागणार आहे, पण तुम्हाला तिथे घ्यायचंच नाही, मग त्याला प्रिफरन्स वरती द्यायचंय का नाहीच द्यायचंय. मग प्रिफरन्स कशाला वरती द्यायचंय, ज्या सिटीज आपल्या घरापासून जवळ आहे त्या सिटीच्या कॉलेजला काय करा, पहिला प्रिफरन्स द्या. म्हणजे त्यांना काय करा, तुमच्या चॉईस फिलिंगच्या लिस्टमध्ये ऍड करत चाला. ओके. तर हे झालं सिटीजचं तुमचं. त्याच्यानंतर रँक अनालिसिस खूप इम्पॉर्टंट आहे. रँक अनालिसिस समजते तुम्हाला कोणत्या कॉलेजचं किती कट ऑफ गेलंय आणि कोणत्या कॉलेजला किती नंबरवरती ठेवायचंय, हे कशावरून समजणार, रँक अनालिसिस वरून समजणार. खूप सारे काउन्सिलर ना रँक अनालिसिस करते, काहीच नाही, फक्त लिस्ट बनवून देता. लिस्ट बनवून देताय, मला सांगा तुम्ही लिस्ट बनवून द्या, हे तर तुम्ही पण करू शकता, कशाला कोणाला पैसे द्यायचे. लिस्ट तर तुम्ही पण बनवून देऊ शकता. आता मला सांगा, काउन्सिलर काही रँक अनालिसिस करत नाही बरं का, डायरेक्टली तुम्हाला 150 कॉलेज देऊन टाकतील. आता मला सांगा, 2 कॉलेज समजा XYZ हा एक कॉलेज आहे बघा, आणि हा दुसरा आहे ABC, आणि हा तिसरा कॉलेज आहे बघा, याला पण आपण नाव देऊ PYQ. असे हे 3 कॉलेज घेतले बघा आपण. आता 3 कॉलेज आहे बघा, हे 3 कॉलेज आहे बघा. आता तुम्हाला कसं कळणार हा कॉलेज किती रँक वरती क्लोज झालाय, हा कितीवर क्लोज झालाय, हा कितीवर क्लोज झाला, म्हणजे अर्थात तुम्हाला कसं समजणार, याला किती नंबरवर ठेवू, याला किती नंबरवर ठेवू, याला किती नंबरवर. काहीतरी डोकं लावावं लागेल ना, काहीतरी माहिती पाहिजे ना याबद्दल, आपल्याला कसं ठेवायचंय. मग याच्यासाठी काय करा, डोक्याचा वापर करा. डोक्याचा वापर कसा करायचा मी सांगतो. फुकटचे पैसे घेताय लोक आणि ना रँक अनालिसिस करून देताय ना काहीच, आणि तुम्हाला देखील लिस्ट बनवून देताय. हे तर तुम्ही पण करू शकता ना. आता मला सांगा, तुम्ही दुसऱ्या काउन्सिलर कडून जर लिस्ट बनवून गेली समजा, तर समजा आता हा कॉलेज जर त्यांनी ABC वाला हा 2 नंबरवाला जर 1 नंबर टाकला, आणि हा जो आहे याला 2 नंबर टाकलं, आणि याला 3 नंबरला टाकलं. आता मला सांगा, हा कोणता आहे आपला ABC, हा ABC कॉलेज आहे आपला, बरोबर. त्याच्यानंतर हा 2 नंबरला कोणता टाकला आपण, PYQ वाला कॉलेज टाकला समजा, नाव आहे बरं काय कॉलेजचे. आणि हा XYZ वाला आपण काय केला, हा इथे टाकला. ओके. हा, आता बघा मला सांगा, हा जो कॉलेज आहे आता याची रँक किती बघा, याची रँक समजा, आता एक्झाम्पल घेतोय बरं काय, एक्झाम्पल घेतोय, याची रँक आहे बघा 3.5 लाख, 3,50,000 याची काय रँक आहे. 3,50,000 वर क्लोज झालाय बरं का. हा 3,70,000 वर क्लोज झालाय, 3,70,000 वर हा काय झालाय, क्लोज झालाय. आणि हा 3,85,000 वरती काय झालाय, क्लोज झालाय. आता मला सांगा, तुम्हाला जर तुम्ही आता बघा एबीसी हा आहे ना, हा कितीवर क्लोज झालाय, 3,85,000 1 नंबर ठेवून दिले, आणि याची रँक किती 3,50,000 बरं का. याची हे किती कमी वरती गेलाय, हा जास्त वरती गेलाय, म्हणजे चांगला कॉलेज हा आहे ना, चांगला कॉलेज आहे ना. कशावरून कळतं, याची रँक जास्त, याचा कट ऑफ जास्त आहे बघा. ज्या कॉलेज चांगले असते त्यांचा कट ऑफ काय असतो, हाय असतो, बरोबर आहे का नाही. अगदी बरोबर आहे बघा. मी तुम्हाला सांगणार आहे सिटी वाईज, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार ओपन कोटातून कशी सीट अलॉट होते आणि तुमचा नंबर कसा लागतो ओपन कोट्यातून हे पण सांगणार आहे. जर तुमच्या जागा जरी एखाद्या कॉलेजला 0 असल्या तरी मी तुम्हाला सांगणार आहे ओपन कोट्यातून तुम्हाला सीट कशी अलॉट होते त्या अगोदर बघा. मग आता काय झालंय, तुमच्याकडून झाली ना मिस्टेक. हा बघा, हे कॉलेज बघा तुम्ही किती नंबरला ठेवले, एबीसी 385 वरती ठेवली, पण एबीसी ला किती नंबर वरती ठेवायला पाहिजे आपण जर बघितलं तर, एबीसी कॉलेजला किती नंबर वरती ठेवायला पाहिजे, 3 नंबरला ठेवायला पाहिजे ना. कारण हा बघा 3,50,000 त्याच्यानंतर 70 आणि 85, मग याची प्रिफरन्स कशी चेंज होतील. आता हे कशावरून समजणार तुम्हाला, तुमच्या रँकवरून, ह्या रँकवरून समजणार तुम्हाला हे प्रिफरन्स कशी चेंज होणार. आणि मी सांगणार ही रँक पण तुम्हाला कशी काढायची, सगळ्या गोष्टी इच अँड एव्हरी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करणार आहे तिथं. इच अँड एव्हरी डाऊट तुमचं मी काय करणार आहे इथे क्लिअर करणार या ठिकाणी. तर तुम्ही काय करा, व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा. मग बघा आपल्याला आता चॉईस फिलिंग करायची. तर आता 3,50,000 वाला XYZ हा कॉलेज आहे, त्याला रेफरन्स किती नंबरचा द्यावा लागेल, 1 नंबरचा. कारण याचा जो कट ऑफ आहे तो कमी गेलाय ना, कोणत्या तरी कॉलेजचा कट ऑफ कमी गेलाय म्हणजे तो कॉलेज चांगला आहे, बरोबर आहे का. तो कॉलेज काय कट ऑफ जर कमी गेला तर तो कॉलेज चांगला आहे, मग याला 1 नंबर. ओके. त्यानंतर
3,00,000 याच्यानंतर हा 2 नंबरला कोणता ठेवायचा आहे, PYQ वाला हा 2 नंबरला ठेवायचा आहे आपल्याला, आणि 3 नंबरला कोणता ठेवायचा आहे मग 3,85,000 म्हणजे ABC वाला, याला 3 नंबरला. म्हणजे इथे काय चुकलं तुमचं, अशी जे तुम्ही जर रँक अनालिसिसनी केली, असेच रॅन्डम कॉलेज टाकून दिले, तर मी म्हणतो कोणताही कॉलेज लागून जाईल, लो कट ऑफ वाला लागून जाईल तुम्हाला. म्हणजे चांगला कॉलेज भेटणार असलं तरी खराब कॉलेज भेटून जाणार आहे. बरोबर आहे की नाही? अगदी बरोबर आहे. तर मग तुम्हाला जी चॉईस फिलिंग करायची ती कशी करायची, रँक अनालिसिस वरून करायची. सगळ्या कॉलेजची रँक चेक करायची, कितीवर क्लोज झालाय, आणि मग त्या बेसिसवर काय करायची, तुम्हाला लिस्ट बनवायची. ओके, बघा पहिले तर सिटी बघायची आहे, घरापासून कोणतं कॉलेज जवळ पडते, कारण स्ट्रे वेकेन्सी राऊंड आहे, कॉलेज भेटलं तर घ्यावंच लागणार आहे. त्यानंतर मग रँक अनालिसिस करायचं, कोणत्या कॉलेजचं किती रँक आहे, मग त्या बेसिसवर काय बनवायची, तुम्हाला लिस्ट बनवायची आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट फॅक्ट बघा यामध्ये, आता सीट वॅकेंट कोणत्या कॉलेजला किती जागा खाली हे तुम्हाला बघायचं. हे कुठून बघायचं, सीट मॅट्रिक्स मधून बघायचं. सीट मॅट्रिक्स मधून बघायचं, ह्या कॉलेजला एवढ्या जागा खाली, मग त्या कॉलेजला काय करायचं, वरती प्रिफरन्स द्यायचं. तुमच्या कॅटेगरी समजा विजय किंवा NTB NTC किंवा STA किंवा SCA SCBCA किंवा OBCA, आपण समजा तुमची कॅटेगरी SCBC, मग SCBC ची कोणकोणत्या कॉलेजला जागा खाली, मग त्या कॉलेजेसला काय करा, वरती प्रिफरन्स द्या. ओके, त्या कॉलेजला काय द्या, वरती प्रिफरन्स द्या, म्हणजे तुमच्या जागा तिकडे आहे. बरोबर आहे का नाही? आणि मग बघा, आता समजा ओपन कोटामधून पण सीट अलॉट होती, मग हा काय प्रकार, ओपन कोटाचं कसं असतं बघा. जर हा समजा आता हाच धरूया आपण XYZ कॉलेज, या कॉलेजला जागा 0 आहे, तुमच्या कॅटेगरीच्या या कॉलेजला जागा 0 आहे. ओके, तुमच्या कॅटेगरीच्या या कॉलेजला जागा पूर्ण 0 आहे. पण तुमचे जर मार्क किती असेल, जे समजा तुमचे जर मार्क 370 असेल आणि येथे ओपन वाल्याला 370 वरती हा कॉलेज भेटतोय, आणि तुम्हाला जर 371 जरी असले किंवा एवढे जरी असले ओपन कॅन्डिडेट एवढे, तर मग तुम्हाला SCBC कॅटेगरी जरी असली तर हे सीट तुम्हाला काय होणार, ओपन कोट्यातून अलॉट होणार. कारण तुमचे जे मार्क्स आहे ते कसे आहे, किती आहे, ओपन कॅन्डिडेट एवढे मार्क्स आहे तुमचे. जर तुमची जागा जरी 0 आहे पण तुमचे मार्क्स ओपन कॅन्डिडेट एवढे, तर मग तुम्हाला सीट कोणत्या कोट्यातून अलॉट होणार, ओपन कोट्यातून काय होणार, तुम्हाला सीट अलॉट होणार. आता मी सांगणार आहे तुम्हाला, आणखीन एक राहिलंय बघा, रँक अनालिसिस कसं करायचं. सर्वात इम्पॉर्टंट, रँक अनालिसिस कसं करायचं मी सांगतो तुम्हाला. बघा, रँक अनालिसिस तुम्हाला करायचे कसं करायचे, सिलेक्शन लिस्ट घ्यायची. हो, सिलेक्शन लिस्ट कोणती, जी स्ट्रे वेकेन्सी राऊंड 2 झालाय त्यामध्ये सगळे कॉलेजेसची नाव आहे, सगळे मुले लागले तिथे, त्यांचं बघायचे लास्ट कॅन्डिडेट कोणत्या कॉलेजला किती रँक वरती ऍडमिट झालाय, आणि मग त्या बेसिसवरून काय बनवायची, तुमची लिस्ट बनवायची. म्हणजे त्यामधून बघायचं, हा XYZ आहे ना, हा 3,50,000 वरती क्लोज झालाय. ABC आहे ना, तर 3,85,000 वरती क्लोज झालाय. PYQ कॉलेज आहे ना, चला 3,70,000 वरती क्लोज झालाय. मग तुम्हाला असे हे डेटा काढायचे, आणि मग ज्याची रँक कमी गेली त्याला काय करायचं, टॉपला ऍड करायचं. कारण ते कॉलेज काय चांगले, आणि चांगल्या कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो कमी जात असतो. ओके, म्हणजे कमी रँक वरती सीट अलॉट होत असते. तर तुम्हाला हे काय करायचे, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर बघा, आता सीटीचं झालंय तुमचं, रँक अनालिसिस समजलंय तुम्हाला कसं करायचंय आणि कुठून करायचंय, सिलेक्शन लिस्ट मधून करायचंय. सीट मॅट्रिक्स येणार आहे, सीट मॅट्रिक्स येणार म्हणजे नवीन कॉलेजेस पण त्यामध्ये देखील भेटू शकता तुम्हाला त्यामध्ये, तर तुम्ही ते पण ऍड करू शकता तुमच्या ह्याच्यातून. आता सीट मॅट्रिक्स येणार आहे, सीट मॅट्रिक्स मधून बघायचं कोणत्या कॉलेजला किती जागा खाली. जर जागा नसेल तर तुम्हाला काय करायचे, देखील ते पण कॉलेज ऍड करायची, पण त्यांना खाली ऍड करायचे, कारण तिथे जागा नाही. आणि मी सांगतो तुमचे एवढे मार्क नसणारे ओपनच्या कॅन्डिडेट एवढे वरती ठेवून, तर मग त्यांना काय करा, खाली ऍड करा. ओके, त्यानंतर मग तुम्हाला ओपन कोट्यातून कशी सीट अलॉट होते हे पण मी सांगितले. याच्यामध्ये मी सांगतो तुम्हाला स्कॉलरशिप भेटेल का तुम्हाला. यस, 100% तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार, कारण तुम्हाला जी सीट आहे हे कोणाकडून अलॉटमेंट होते, CIT सेल वाल्यांकडून अलॉटमेंट होते. तर तुम्हाला यामध्ये काय भेटणार आहे, 100% स्कॉलरशिप भेटणार. आता खूप साऱ्या मुलांचा आणि मुलांचाच येते माझ्या तोंडात, खूप साऱ्या मुलींचा आणि खूप साऱ्या पालक मित्रांचा हाच प्रश्न आहे, सर गर्ल्स फ्री एज्युकेशन लागू होतो का या राऊंड मध्ये. यस, यामध्ये काय होतं, गर्ल्स फ्री एज्युकेशन लागू होते. ओके, तर आशा करतो आणि उम्मीद करतो मी जसं सांगितलंय तुम्ही त्याप्रमाणेच लिस्ट बनवसाल. आणि जर तुम्हाला तुमच्याकडून जर पॉसिबल होत नसेल तर पेड काउन्सिलिंग करू शकता तुम्ही. BAMS BHMS BUMS स्ट्रे वेकेन्सी राऊंड 3 साठी, ज्याची फीस आहे फक्त 499 रुपये. किती, 499. एवढ्या प्राइस मध्ये कोणीच नाही देतो. आणि मी सांगतो काही दिवसानंतर पुढच्या वर्षी सगळेच काउन्सिलर तुम्हाला ह्या रेंजमध्ये काय देणार आहे, हे लिस्ट देणार आहे, जेवढ्या रेंजमध्ये मी देतोय. कारण सगळ्यांची फीस आता कमी होणार आहे, जसं मी करतोय ना, कमी कमी कमी. कारण मी लोकांना कॅन्डिडेट जाऊ देत नाही, एवढे ऍडमिशन होत आहे माझ्याकडे, मी काय सांगू तुम्हाला, खोटं नाही बोलणार, खूप सारे ऍडमिशन होत आहे.
तर तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि मी तुमच्या 499 रुपयाला काही मोठा होणार नाही. त्याच्या अगोदर मी पहिलेच सांगून दिलंय तुम्हाला जी लिस्ट आहे ती देखील कशी बनवायची, या फॉर्मॅट मध्ये काय बनवायची, तुम्हाला तुमची लिस्ट बनवायची आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.